पूर्वजाशी नरका जाणे ते एक ऐका, निंदा करावी चहाडी मनी धरोनी आवडी. मात्रागमना ऐशी जोडी पातकाच्या राशी, निंदा करावी चहाडी मनी धरोनी आवडी. तुका म्हणे वाट कुंभ पाकाची ती निठ, निंदा करावी चहाडी मनी धरोनी आवडी. विठ्ठला विठ्ठला पूर्वजाशी नरका जाणे ते एक ऐका, निंदा करावी चहाडी मनी धरोली आवडी. परमपुरुषां शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन काना गोपिका चित्तहरी, प्रगतिनिगत शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदैव धवलसं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, धनुजवानुकृशानु ज्ञानी नामाग्रगण्यं, सकल गुणनिधान मनर्नामधीशं, रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं. नमामि गंगागिरियोगिराजं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखीयश्य वेदांत शास्त्रार्थ नितीं. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं, दयांची केली स्मरण, होय सगळी विद्येचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी अदा. काय माझी वाणी मानेल संतासी, रंधव चित्तासी अबोल्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, 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 काय महिमा वर्णावा. हे धन्य धन्य निवृत्ती देवा, काय
ज्याशी नरका जाणे ते एक ऐका निंदा करावी चहाडी मनी धरोनी आवडी. तुम्ही लई लांब लांब बसते जवळ आली असते तर बरं झालं असतं. जागा आहे काय नाही आता पडदे सोडले तिथे काय बसायचं ते आता थोड्या वेळ. या सगळेच या ना या 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 बरं वाटेल थोडं या. नाही पुढे हवा लागत इकडे फॅन लावलाय पुढे या आहे ना. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पूर्वजाशी नरका जाणे ते एक ऐका निंदा करावी चहाडी मनी धरोनी आवडी. प्रस्तुत संकीर्तन शिबेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतांशी परिचयातील पाठातील कानपाठातील अभंग आहे. आपल्या पितरांचं अधपतन कशाने होतं, पितर नरकात कशाने जातात, त्याची जी शास्त्राने अनेक कारणं दिली गेली त्यापैकी एक कारणाचं प्रतिपादन अभंगात महाराज करतात. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसा पर्यार्थीप्रमाणे श्री क्षेत्र वडाळी भोई पवित्र पावन मंगलमय भवी या पवित्र स्थळे आज तुम्ही आपण किम निमित्ताने नामस्मरण चिंतन कथा करतोय. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांचे सुपरिचित असलेले आज नसलेले वैकुंठवासी हरिभक्तपरायण वाळूबा धोंडीबा पाटील आहेर बाबांना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहे. प्रथम पुण्यस्मरण अर्थात वार्षिक संवत्सरिक श्राद्ध ज्यांनी आयोजन केलं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचे बंधू आहेत हरिभक्तपरायण बाबूराव धोंडीबा पाटील आहेर आणि दुसरे बंधू आहेत रघुनाथ दामोदर पाटील आहेर. त्यांचे 2 सुपुत्र आहेत केदू वाळीबा आहेर शिवाजी वाळीबा आहेर. त्यांच्या कन्या आहेत सौभाग्यवती संगीता दिगंबर सोनवणे. त्यांचे पुतणे आहेत हरिभक्तपरायण चंद्रकांत बाबूराव आहेर अर्थात चंदूदादा. त्याचप्रमाणे दुसरे पुतणे आहेत मला वाटतं गंगाधर पाटील आहेर हेमंत पाटील आहेर नितीन पाटील आहेर राजेंद्र पाटील आहेर वैभव पाटील आहेर आणि 2 नातू अंकित अनिकेत आणि सार्थक. विठाला आणि आज ज्यांची या ठिकाणी विशेषतेने उपस्थित आहे तसं तर माझे गुरुतुल्य आहे पितृतुल्य आहेत. वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही नियमाला तडा न जाऊ देता आत्तापर्यंत ज्यांचं जीवन पवित्र आणि पुण्यमय गेलं हरिभक्तपरायण धोंडीराम बाबा आज ती उपस्थित आहे. बाबांनाही वंदन करतो. त्याचप्रमाणे परिसरातील गायन सम्राट हरिभक्तपरायण सोपान महाराज खैरनाथ त्यांनाही धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण माधव महाराज आहेत हरिभक्तपरायण विसरलो रवी महाराज ना थोडा अंदाज होता पण नको चुकायला. हरिभक्तपरायण रवी महाराज आहेत मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण दोन्ही रवीचे का मग काय अडचण नाही. आता रवी महाराज सुंदर. त्याचप्रमाणे विनेकरी महाराज आहेत आमचे पुरुषोत्तम महाराज आहेत बरोबर ना. दुसरं एक नाव आहे माझ्याकडे किरण आधार गडबड होती. हां त्याचप्रमाणे उपस्थित शिंदे महाराज चौधरी महाराज बालगोपाल भजनी मंडळ हरिभक्तपरायण विनेकरी महाराज नामदेव महाराज मंगेश महाराज चोपदार. अजून समोर असलेले आमचे काळे सर आहेत दादा समोर आहेत आणि आपणही सर्वजण सोशल मीडिया आणि अर्थात काळू बाळू साऊंड सिस्टीम. जर ते काळू बाळू नाव घेतलं का दुसरं आठवतं असो. अर्थात एकंदरीत सर्वांना धन्यवाद आणि संकल्पित वेळेत बोलण्याचा प्रयत्न. विठाला सज्जनो मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा बरोबर. शासनाने हाच दादा क्रम लावलेला आहे. रोटी कपडा मकान या 3 मानवाच्या मूलभूत गरजा आहे. जसे या 3 मानवाच्या मूलभूत गरजा आहे तसं मरण सुद्धा मानवाची मूलभूत गरज आहे. मरण सुद्धा काय आहे गरज आहे. कशा पद्धतीने सामाजिक दृष्टीने विचार केला तरी मरणाची गरज आहे. वैयक्तिक दृष्टीने विचार केला तरी मरणाची गरज आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तरी सुद्धा मरणाची गरज आहे. मला एक सांगा दादा आतापर्यंत वडाळी भुईमधील किती माणसं मेली? काही नोंद? हा नोंद सापडेल कुठून बाबा? तुमची ग्रामपंचायत स्थापन झाली तिथून पुढे जन्म मरणाची रवी महाराज नोंद आहे.
पण याच्या अगोदरची नाही, फक्त एकाचे बहुत जन गेले नाही आले मागवते. आणि नोंद किती सापडते? आजा मेला, 15 मेला ना बाप मस्त नेला 22 पर्यंत नोंद. बरोबर दादा? मग मला एक सांगा, साधी एक कल्पना करा, आतापर्यंत वडाळी भोईमधली जी माणसं मेली ती माणसं मेलीच नसती तर जे गेले ती गेलेच नसते तर उत्तर असं येईल की इथं उभं राहायला सुद्धा जागा राहिली, म्हणजे जे गेले ते अहो चांगलंच म्हणावं लागेल ना, ती गेली म्हणून तर जागा आहे ना. उद्या आपण गेलो तरी अहो चांगलंच होणार आहे ना. लक्षात आलं का? विनोद सोडा, म्हणजे सामाजिक दृष्टीने त्यांना जाणं सुद्धा गरजेचं होतं. म्हणजे सामाजिक दृष्टीने मरणाची काय आहे गरज आहे. बघा, ज्या माणसांना व्याधी झाली, कॅन्सर झाला, पॅरलेस झाला, जी माणसं वर्ष 2-2 वर्ष घरात कोपऱ्यात पडलेली, स्वतःचं कर्म स्वतः करता येत नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, ती माणसं सुद्धा आज मरणाची वाट पाहतात. म्हणजे त्याच्या दृष्टीने सुद्धा मरण काय आहे गरजेचं आहे. म्हणजे वैयक्तिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तरी मरणाची गरज आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांजीचे आणि नूतन वस्त्र वेडीचे. जसं जीर्ण झालेला कपडा मनुष्य त्याग करतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं वयाच्या शेवटी जीर्ण झालेलं शरीर याचा त्याग केल्याशिवाय पुढचं शरीर प्राप्त होत नाही, याचा त्याग केल्याशिवाय पुढची गतीही प्राप्त होत नाही. म्हणून आध्यात्मिक दृष्टीने जरी विचार करू गेलात तरी सुद्धा मरणाची गरज आहे. विठाला म्हणून जर असा जर विचार करू गेला तर मृत्यूच्या ठिकाणी देशभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी कालभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी वस्तुभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी वर्णभेद नाही, मृत्यूच्या ठिकाणी लिंगभेद नाही. हो, 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. ब्राह्मणालाही मृत्यू आहे, क्षत्रियालाही वैश्याला आहे. म्हणजे मृत्यू वर्णभेद मानत नाही. त्याला लिंगभेद तरी मानतो का? नाही मानत. स्त्री पुरुष नपुसक लिंगभेद मानत नाही. चला मग देशभेद मानतो का? नाही. मला सांगा, भारतामध्ये माणसं मरतात, प्रगतशील देश अमेरिका, जपान, तिथं माणसं मरत नाही का? म्हणजे याही देशात मरतात, त्याही देशात मरतात. बाबा, याचा अर्थ आहे का मृत्यूच्या ठिकाणी देशभेद नाही. मग कालभेद आहेत का? नाथ महाराज गोड उभी देतात. मृत्यूनं म्हणे पहाट, मृत्यूनं म्हणे हाट, मृत्यूनं म्हणे घाट. मृत्यू म्हणत नाही यांची गाडी घाटात आहे, पास होऊ द्या, मृत्यू घाटात येतो. मृत्यू म्हणत नाही ही पहाटची वेळ आहे, यांना कसं न्यावं, मृत्यू पहाटची सुद्धा येतो. मृत्यू म्हणत नाही हा बाजारात आहे, याला बाजारातून कसं न्यायचं, बाजारात सुद्धा मृत्यू येतो. याचा अर्थ आहे 3 काळ आहे, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. भूतकाळामध्ये माणसं गेली, वर्तमान काळात चालली, जितके राहिले तितके भविष्यकाळात जाणार आहे. विठाला मृत्यू हा निश्चित आहे, मृत्यू न चुकवता येणार आहे. पर अजून एक वाक्य बोलून पुढे चालतो. सर मला एक सांगा, डॉक्टर मृत्यू चुकवतो का लांबवतो? सोपन महाराज, डॉक्टर मृत्यू चुकवतो का लांबवतो? उत्तर चुकीचं. डॉक्टर मृत्यू चुकवत बी नाही आणि मृत्यू लांबवत नाही. फक्त मरेपर्यंत तुम्हाला कसं चांगलं जगतील बाई एवढी काळजी घेतो. कारण मृत्यू चुकवता येत नाही आणि मृत्यू लांबवता येत नाही. फक्त मृत्यू लांबवताला संतांना सगळ्यांना माहिती. ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबाला तिडीहून जागे केलं आणि त्यांचं आयुष्य वाढवलं. फक्त संतांच्या हातात, डॉक्टरच्या नाही. विठाला मग प्रश्न असा आहे, सर्वांना आता हे मृत्यू निश्चित आहे, मृत्यू चुकवता येत नाही. बरं, सगळ्यांच्या मृत्यूचे कारण भिन्न आहे. एका पॉईंटला येत नाही, एका अवस्थेत येत नाही, एका काळात नाही. प्रत्येकाचा मृत्यूची अवस्था, काळ आणि पॉईंट हा ठरलेला आहे, त्यात बदल होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणाले सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती. मृत्यू कुणाला माहिती नाही, कुणा अनुभवला नाही. अहो, अनेकांना खांदे दिले, अनेकांचे चित्ता रचल्या, अनेकांच्या दशक्रिया केल्या, अनेकांचे श्राद्ध केले, अनेकांच्या फोटोला हार घातले. बरोबर आहे, कुणाला माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे. मग प्रश्न असा, या जर गोष्टी निश्चितच आहे, या न चुकवता येणारे आहेत, तर मग मृत्यूनंतर एक कर्मकांड, हे थोतांड अलीकडे लोक त्याला थोतांड म्हणायला लागले. हे करण्याचं कारण काय, अशा अनेक शंका अनेकांच्या मनामध्ये उपलब्ध होतात.
पण भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यामध्ये खूप मोठं अंतर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुत्राचा धर्म सांगताना जिवंतपणी सेवा आहे आणि मृत्यूनंतर कर्म आहे आणि बाबा कर्मानंतर कर्मांतर आहे. विठाला हो, मग पहिला पुत्राचा धर्म काय आहे? तर पहिला पुत्राचा धर्म आहे. मग मुलगा असो का मुलगी असो, आपल्या गैरवर्तनामुळे चुकीच्या वागण्यामुळे समाजामध्ये माय पित्याला खाली मान घालून चालण्याची वेळ मुला मुलीने आई वडिलांवरती येऊ देऊ नये. हा पहिला मुलाचा आणि मुलीचा काय आहे? धर्म आहे. अरे मरेपर्यंत आपल्या वडिलांना समाजामध्ये ताट मानेनं जगता आलं पाहिजे. हा पहिला मुलाचा धर्म आहे. मग त्याने करावं काय ते विचारा तुकोरांना. वाढवी महत्व वडिलांचे वाढवे महत्व, वडिलांचे वाढवे महत्व, वडिलांचे वाढवे महत्व. शांतीरूपी नावे कोणाचा वाईट, शांतीरूपी नावे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. पहिला धर्म आहे वाढवी महत्व वडिलांचे. मग दुसरा धर्म आहे सकल तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे. आणि पुढे बोला, तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. आई वडिलांच्या सेवेकरिता मुलानं स्वतःचं शरीर ओवाळून टाकावं. हा मुलाचा धर्म आहे. टाकलं अनेक कथा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये एक चाणक्य नीती आहे. तशी नीती खूप आहे. चाणक्य नीती आहे, दुर्योधन नीती आहे, कृष्ण नीती आहे, विदुर नीती आहे, रणनीती आहे, कूटनीती आहे, संत नीती आहे. तर नीतीला आहे पण जाऊ द्या, फक्त चाणक्य नीती प्रसिद्ध आहे. चाणक्याचं खरं नाव आहे विष्णुगुप्त. एक दिवस एक भविष्यकार रस्त्याने चाललेला होता आणि चाणक्याच्या आईने बघितलं काका आणि भविष्यकाराला आवाज दिला, बाबा इकडे या. म्हटले काय आजी? म्हटले माझ्या चाणक्याचं भविष्य सांगा. आता भारतीय संस्कृतीमध्ये भविष्य पाहण्याची प्रक्रिया ही 3 अंगाने आहेत. किती अंगाने आहेत? 3 अंगाने. बघा, तुमची जन्मकुंडली बघून भविष्य वर्तवलं जातं 1. तुमच्या हातावरील रेषा पाहून भविष्य वर्तवलं जातं 2. आणि तुमच्या अंगावरची चिन्ह पाहून भविष्य वर्तवले जातं 3. उदाहरणार्थ, ज्यांच्या अंगावरती दाट केस असतात अशी माणसं स्वभावाने प्रेमळ असतात. ज्याला पुढच्या बाजूने टक्कल असतं ना, पाहू नका इकडे तिकडे, ज्याला पुढच्या बाजूने टक्कल असतं ना अशी माणसं भाग्यवान असतात. ज्यांच्या भुवईचे केस मिळलेले असतात ती माणसं सुद्धा भाग्यवान असतात. ज्यांच्या कपाळावर बाबा अखंड 2 रेषा जर कानापर्यंत असेल ना तर त्याचं आयुष्य 100 वर्ष असतं. बोलताना जर कपाळावरती आड्या पडत असेल ना अशी माणसं कपटी असतात. पाहू नका, आपलेच दिसतील. चला जाऊ द्या. ज्यांचे कान मोठे असतात त्यांच्या जीवनामध्ये राजयोग असतो. ज्यांचे डोळे काळे कुळकुळीत असतात ती माणसं सत्वगुणी असतात. ज्यांचे डोळे लालबुंद असतात ती माणसं तमगुणी असतात. ज्यांचे डोळे घारे असतात ती माणसं रजगुणी असतात. ज्यांचे ओठ गुलाबी धनुष्य कृती असते ते माणसं भाग्यवान असतात. पण ज्यांचे दोन्ही ओठ जाड सारखे आणि काळे असतात ते माणसं दुःखी पण असतात
आणि ते माणसं विश्वासघातकी पण असतात. विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. जाऊ द्या, बरेच लक्ष नाही. पण ज्यांची दोन दात पुढे असतात आणि मोठे असतात अशी माणसं विद्वान आणि बुद्धिवान असतात. ज्यांची दोन दात पुढे आणि मोठे असतात ते माणसं विद्वान आणि बुद्धिवान असतात. चाणक्याचे दोन दात पुढे होते. भविष्यकाराने सांगितलं, आई तुमच्या मुलाचे दोन दात पुढे आहेत, मग तुमचा मुलगा मोठं झाल्यानंतर विद्वान आणि बुद्धिवान होणार आहे. असं म्हटल्याबरोबर चाणक्याची आई रडायला लागली. चाणक्याने विचारलं, आई का रडते? अरे त्या भविष्यकाराने सांगितलं ना, ज्याचे दोन दात पुढे आणि मोठे असतात ते मुलं विद्वान आणि बुद्धिवान असतात. आगाई चांगलं सांगितलं ना. नाही रे बाळा, मला माहितीये एकदा मुलं मोठी झाली, विद्वान झाली, बुद्धिवान झाली. विद्वान आणि बुद्धिवान मुलं माय बापाला विसरतात. विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. म्हणून तुम्ही जाऊन बघा वृद्धाश्रमामध्ये, विचारा त्या माय बापांना तुमची मुलं काय करतात. क्लासहून अधिकारी आहेत, जज आहेत, कलेक्टर आहेत, मोठमोठे अधिकारी. कारण हे बुद्धिवान आहे ना. आणि 2 नंबर विद्वान. म्हणून एक वाक्य बोलतो मी, पण सगळ्यांची माफी घेऊन. कुठल्याही कीर्तनकाराला तारीख देताना फोनवरती देऊ नये, रील पाहून देऊ नये. अगोदर त्याच्या घरी गेलं पाहिजे आणि अगोदर त्याच्या आई बापाला जाऊन भेटलं पाहिजे. बघा कशी चालणी लागली. इथं सांगायचं काय अवघड आहे, सकल तीर्थाची धुरे आणि जे का माता. अहो सांगायचं मी अंगीकृत बाबा माफी मागतो. हा, कारण का बघ लक्षात येईल. अरे बोलणं वेगळं आहे आणि अंगीकृत करणं वेगळं आहे महाराज. कारण ही बुद्धिवान आणि विद्वान हेच माय बापाला विसरतात. विठाला विठाला. म्हणून बाळा मला रडवाला. चाणक्य बाजूला गेले, दगड घेतला, पुढं असलेलं सरदात दोन्ही दात पाडले, तोंडावरचं रक्त येऊ लागलं. आणि मग विचारलं, आईने बाळा पाडलास? नाही काही. कोणी मारला? नाही आई. मग तोंडावरचं रक्त काय येत आहे? आई त्या भविष्यकाराने सांगितलं ना, ज्याची दोन दात पुढे आणि मोठे असतात ते मुलं विद्वान आणि बुद्धिवान असतात. तू म्हटली विद्वान आणि बुद्धिवान मुलं मायबापाला विसरतात. म्हणून तू रडली ना. बघ आई, माझे 2 दात जर तुला दुःख देणार असेल तर मला 2 दात नकोय. चाणक्याने आई करता दोन्ही दात पाडले. मग म्हणा, तया शेवीशी कीर शरीरे लोन की जे. विठाला मग पुढचा धर्म काय मुलाचा? अगदी एका वाक्यात, आई वडिलांना वेळ दिली पाहिजे आणि वेळेवर दिली पाहिजे. कळलं तर बघा, आई वडिलांना वेळ दिली पाहिजे आणि कधी दिली पाहिजे? वेळेवर दिली पाहिजे. कल्पना करा, मुलगा मुंबईला आहे, वडील खेड्यावरती आहेत, पॅरलेस झालेला आहे, बीपीचा त्रास होतोय, गोळ्या संपल्या. वडिलांनी मुलाला फोन केला, बाळासाहेब माझ्या गोळ्या संपल्या, बाबा संध्याकाळी येतोय. मुलगा आला नाही. अहो त्रास होतोय बाळासाहेब, या आज. दुसऱ्या दिवशी म्हणजे बाबा येणार होतो, पर कंपनीची मीटिंग लागली, आज येणं शक्य नाही, उद्या येतो. 3 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मुलगा गोळ्या घेऊन निघाला. अर्ध्या रस्त्यात आला आणि गावकऱ्यांचा फोन केला, कुठपर्यंत आले? म्हटले नाशिकपर्यंत. या लवकर. वडील गेले. कळालं ना. आता वडील गेले, किती वेळ द्यावा लागेल? 13 दिवस. किती द्यावं लागेल? समाधान भाऊ? हा, समाधान भाऊ. चला सोपन महाराज. किती दिवस? 13 दिवस. किती दिवस? आता वडील गेले दादा, 13 दिवस द्यावा लागेल. तर ते 13 दिवस दिल्यापेक्षा जिवंत असताना जर 13 तास दिले असते तर कदाचित वडील वाचले असते. मग वडिलांना वेळ दिली पाहिजे आणि वेळेवर दिली पाहिजे. हा दुसरा मुलाचा धर्म. विठाला हो. आणि मग तिसरा जो धर्म आहे ते अंत्येष्टी, अंत्यसंस्कार. चौथा धर्म आहे आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं श्राद्धादी कर्म करणं. विठाला त्यांचं श्राद्ध कर्म करणं मुलाचा धर्म आहे. कारण त्यांची इच्छा आहे. आता इथे अनेक लोकांची शंका आहे, मृत्यूनंतर अस्तित्व असतं का? प्राण गेला म्हणजे सगळं संपलं? संपत नाही. सांगू तुम्हाला 1-2 मुद्दा. आता हा मुद्दा बाबा पुरुष मंडळीकडे सहसा येत नाही, पण या महिला मंडळीला चांगलं माहिती. जर एखादी माय जर मेली, तिचं निधन झालं, जेव्हा एखाद्या माऊलीचं निधन होतं तेव्हा तिचा चेहरा बघा आणि तिच्या माहेरची मंडळी आल्यानंतर तिचा चेहरा बघा. तुम्ही म्हणतात ना आंघोळीला काढल्यावर तिच्या चेहऱ्यावर तेज आलं म्हणतात ना तुम्ही. का आलं तेज?
प्राण जरी गेला तरी मुलीचा माहेरशी नाळ जोडलेला असतो. प्राण गेल्यानंतर सुद्धा नाळ तुटत नाही. जोपर्यंत माहेरची बोळवण येत नाही तोपर्यंत मुलीची बोळवण होत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे मुलीचा चेहऱ्यावर तेज येतं. नावी आणि सायन्सच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर दादा मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीने किडनी दान केली, बरोबर, डोळे दान केले, हे अवयव कधी काढतात? रवी महाराज मेल्यानंतर, अगोदर नाही ना. म्हणजे मेल्यानंतर ज्या अर्थी अवयव काढतात त्या अर्थी त्या अवयवामध्ये ऊर्जा असते. म्हणूनच कामी येतात ना. प्राण जरी गेला तरी अवयवामध्ये ऊर्जा 3.5 तास असते. इकडं मेडिकल सायन्स सांगतं आणि तिकडे अध्यात्म सांगतं प्राण गेल्यापासून 3.5 घंटे प्रेतावर अंत्यसंस्कार करू नये. का करू नये? तर पूर्ण अवयवातली चेतना संपलेली नसते. विठाला 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 विठाला. मृत्यूनंतरही जीवाची आसक्ती असते. अशी अनेक उदाहरणं आपल्या पुढे. कोपरगाव तालुक्यामध्ये गंगेच्या किनारी एक दशकरीचा प्रसंग, गावाचं नाव नाही सांगा. बरं, तिकडे दशकऱ्या खूप लवकर, तशी तुमची जशी लवकर होती तशी तिकडे लवकरच होती. 7लाच जावं लागतं सर. 7ला प्रवचन चालू झालं, 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, पण तरी काग स्पर्श होत नाही. बरं ठीक आहे, कावळा नसेल तर मान्य करू ना. 2-5 कावळे येतात, जातात, उडतात, बसतात, पण काग स्पर्श होत नाही. घरून जेवढं पाठांतर करून गेलो होतो तेवढं संपून गेलं. आता पुढे काय बोलायचं? एक जण म्हटला, महाराज कावळा का शिवत नाही मला माहिती आहे, जर तुम्ही मला परवानगी दिली तर कावळा शिवून देतो. अरे म्हणलं, भल्याग्रस्त आत उघडत बोलायचं जा ना. त्याने गाडीला किक मारली, तो गावात गेला. आता ऐका बरं का, तो कोणत्या दुकानात गेला तुम्ही मला विचारू नये, मी तुम्हाला सांगू नये. त्याने काय आणलं हे काय मला माहिती नाही, पण हे माहिती तो पुढे कावळा मागवला. ती वस्तू तिथे ठेवल्याबरोबर 1 सेकंदात काग स्पर्श झाला. याचं काय कारण? बाबा, याचं एकच कारण असं आहे, आयुष्यभर, ऐका, आयुष्यभर ज्या इंद्रियाने जे विषय उपभोगले, मृत्यूनंतर सुद्धा त्या इंद्रियाची, त्या विषयाची आसक्ती संपत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून मृत्यूनंतर आसक्ती कुणाची? पितरांची. मग काय आसक्ती? 3 पितर आहे, उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. मग उत्तम पितर कुठं राहतात? तर उत्तम पितर राहतात तळातळ नावाच्या पाताळामध्ये. त्यांचं नाव आहे आर्यमा. आणि भगवान परमात्मा गीतेमध्ये ज्या विभूती सांगितल्या त्यापैकी भगवंत म्हणतात, आर्यमा जो पितर आहे मी ती विभूती आहे. पितरां माझी कोण आहेत? आर्यमा विभूती आहे. बर, हा पितर कधी संतुष्ट होतो? तर पितृपक्षामध्ये आपण जे श्राद्ध करतो ना, त्या श्राद्धाने आर्यमा नावाचा पितर संतुष्ट होतो. म्हणून बघा, इतर श्राद्ध घरात केलं जातं, पण पितृपक्षात केलेलं श्राद्ध हे धाब्यावर केलं जातं. इतर श्राद्धाला केळीचं पान लागतं, पण या श्राद्धाला मोहाच्याच पानाची पत्रबळी लागते. आणि या श्राद्धाने आर्यमा नावाचा पितर संतुष्ट झाल्यानंतर त्याचं कार्य काय? तर आपल्या कुळामध्ये ज्ञानवान, धनवान, विद्वान, बुद्धिवान, भाग्यवान, गुणवान, चांगली चांगली मुलं जन्माला घालण्याचं कार्य हे आर्यमा पितरांकडे आहे. विठाला 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 विठाला. आणि दुसरे जे पितर आहेत ना, ते मध्यम, मग ते कुठे आहेत? स्वर्गामध्ये. बर, सकाम कर्म करून, पुण्याधिक कर्म करून, पुण्याचा संच करून ज्यांनी कुठली प्राप्ती केली? स्वर्गाची प्राप्ती झाली. पण ते इच्छा करतात, ते सुद्धा इच्छा करतात की आमचा स्वर्गातील मान आणि दिव्य भोग कायम प्राप्त होण्यासाठी आमच्या मुलाने आमच्या करता पुण्यकर्म करून पाठवलं पाहिजे. आता ज्ञानोबरांची ओवी आहे का? तरी पितर काय करते, कासा याने स्वर्गी वसती, मनोनती येथे कुळापाशी. पितर आपल्या कुळाकडून इच्छा करतात की आमच्या पुत्रांनी पुण्यादी कर्म करून आम्हाला पाठवावं, म्हणजे त्यांची इच्छा आहे. पण त्यांची काय इच्छा आहे? आता महत्वाची इच्छा सांगतो. त्यांची इच्छा आहे आमच्या मृत्यूनंतर आमच्या मुलाने 3 कर्म केले पाहिजे. किती कर्म? 3. मग ते एका ओवीत सांगितले नाथबाबांनी, सोये करावे पितृतर्पण, शनवती श्राद्धे जाण, आणि पितर उद्धरावे आपण, आणि गया वर्जन करून हा. विठाला 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 विठाला. आमच्या मृत्यूनंतर मुलाने काय करावं? तर्पण.
मग तर्पण क्रियेमध्ये जल प्रदान, तिल प्रदान आणि पिंड प्रदान या 3 क्रिया येतात. मग मुलाने काय करावं? पहिलं करावं तर्पण. मग एखादा म्हणेल महाराज हा 50-1 लाख रुपये खर्च केल्यापेक्षा जर एखाद्या संस्थेला 1 लाख रुपये दान दिले तर चालणार नाहीत का? चालेल. तुमची दानत असेल दान द्या, त्यांची घेण्याची इच्छा द्या, पण पुढे ऐका. संस्था दान घेईन, संस्था कमान बांधेन, संस्था वडिलांचं नाव देईल, संस्था फोटो लावील, पण संस्था तर्पण करत नाही. तर्पण हे स्वतः मुलाने करायचं आहे. स्वयं नाथ बाबा सांगतात ना, स्वयं करावे पितृतर्पण, स्वतः करायचं आहे पितृतर्पण. आणि नंतर 2 कर्म सांगितले, गया वर्जन. गया किती आहेत? 2. कोणते कोणत्या? एक वजळी बोलची आणि एक कुठली घेतात? सोगरची. 2 गया आहे. एक मातृगया आणि एक आहे पितृगया. मातृ ऋणातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर मातृगयेला, आणि पितृ ऋणातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर पितृगयेला. आता पितृगयेला विष्णू मंदिर आहे. पहिले 21 पिंड विष्णू मंदिरात द्यावे लागतात. नंतर गयासुराच्या पाठीवरती 21 पिंड द्यावे लागतात. आणि तिथं 3 पद आहे, ब्रह्मपद, रुद्रपद आणि विष्णुपद. जर मुलाने त्या पदावरती आपल्या हाताने जर पिंडदान केलं तर मुलगा पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. विठाला पिंड पदावरी दिला आपोलिये करे, दिला आपोलिये करे, दिला आपोलिये करे. हा पिंड पदावरी दिला आपोलिये करे, दिला आपोलिये करी, दिला आपोलिये करी. हा पिंड पदावरी दिला आपोलिये करे, माझे झाले गयावर चल, विठले पितराचे ऋण. हे पिंड पदावरी दिला आपोलिये करे, माझे झाले गयावर चल, विठले पितराचे ऋण. पहिला प्रश्न एक गयावर्जन. दादा इकडे परत शास्त्राने काही गोष्टीची सूट दिली बाबा. ज्यांना गयेला जाणं शक्य झालेलं नाही मग त्याने काय करावं? पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध येतं. कोणतं श्राद्ध आहे सर? भरणी. मग त्यांनी ते भरणी श्राद्ध करायचं आहे. पण हे कधी करायचं इथे बी ब्राह्मण वृंदामध्ये वाद आहे. काही म्हणतात श्राद्धाच्या अगोदर आणि काय म्हणतात श्राद्धाच्या नंतर. पण खरा नियम असा आहे की श्राद्धाच्या नंतर. कधी करायचं आहे? श्राद्धाच्या नंतर. जर मुलाने भरणी श्राद्ध केलं तर गयेला गेल्यानंतर जे फल आहे ते फल भरणी श्राद्धाने घरी सुद्धा प्राप्त करता येतं. एक. आता ज्यांना गयेला जाता आलं नाही त्यांनी पितृपक्षामध्ये 4 नैवेद्य द्यायचे. का? पितृपक्ष किती दिवसाचा आहे? 16. प्रतिपदा ते पौर्णिमा 15, अमावस्या 16. बस 16 दिवस जो गयासुर आहे त्या गयासुराला वरदान आहेत की तो गायीच्या मुखामध्ये आहे. किती दिवस दादा? 16 दिवस. कोणत्या गायीच्या? गावरानं, जर्शीच्या नाही. अडचण नको परत. मग 16 दिवस 4 नैवेद्य गाईला, कावळ्याला, कुत्र्याला आणि माशाला. का? तर 3 प्राणी पितृतुल्य आहेत, 3 वृक्ष पितृतुल्य आहेत, 3 जलचर पितृतुल्य आहेत, 3 पक्षी पितृतुल्य आहेत. कावळा पितृतुल्य आहेत, गरुड पितृतुल्य आहेत, राजहंस पितृतुल्य आहेत, पिंपळ वृक्ष पितृतुल्य आहेत, वट वृक्ष पितृतुल्य आहेत, बेल वृक्ष पितृतुल्य आहेत, गाय पितृतुल्य आहेत, कुत्रा पितृतुल्य आहेत, हत्ती पितृतुल्य आहेत, सर्प पितृतुल्य आहेत, मासा पितृतुल्य आहेत आणि कासव पितृतुल्य आहे. विठाला 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 विठाला
झालं नाही मग त्याने जर घरी हा विधी केला तरी गयावर्जनाचं फल प्राप्त होत आहे. मग त्यांची पहिली इच्छा आहे तर्पण आणि दुसरं आहे गयावर्जन आणि तिसरं पितरांची इच्छा आहे आमच्या मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म सोये करावे पितृतर्पण शनवती श्राद्धे जाण. शनवती म्हणजे 96. श्राद्धाचे प्रकार किती आहे? 96 आहे. आपल्याला फक्त एकच माहिती आहे, कोणता? वर्ष श्राद्ध. उदाहरणार्थ प्रत्येक अमावस्येला श्राद्ध आहे. वर्षाची अमावस्या 12, प्रत्येक पौर्णिमेला श्राद्ध आहे, पौर्णिमा 12, प्रत्येक द्वादशीला श्राद्ध आहे, द्वादशी 24, प्रत्येक संक्रांतीला श्राद्ध आहे. वर्षाच्या संक्रांती किती? 12 आहे. 12 आपल्याला फक्त मकर संक्रांत माहिती आहे. कारण प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करतो. त्या काळाला संक्रांत म्हटलेलं आहे. फक्त अधिक मासामध्ये सूर्याचं संक्रमण बंद असतं म्हणून त्या वेळेला कुठलंही मंगल कार्य होत नाही. विठाला संक्रांती 12, वर्षात येणारे वितीपात योग, वैरधृती योग हे एक सांगितले. परत श्राद्ध तिथी, पडतिथी, पितृतिथी, पुण्यतिथी, अक्षय तिथी. काल कोणची तिथी होते? अक्षय तिथी. कारण अक्षय तिथी हा पितरांचा जेवणाचा दिवस आहे. विठाला ही दिवस आणि त्याच श्राद्ध तिथी. आज काय आहे? श्राद्ध. म्हणजे 96 श्राद्ध सांगितले. आता याच्यापेक्षा अजून श्राद्ध आहे परत सांगितले. ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांचं श्राद्ध असेल तुमच्याकडे वेळ नाही मग एक काम करा, 2-5 रुपये घ्या, एखाद्या गरीब वैष्णव ब्राह्मणाला श्रद्धेने दान करा. त्याला हिरण्य श्राद्ध म्हणतात. हे नाही करता आलं एका टायमाचं भोजन होईल इतका कोरडा शिधा दान द्या, त्याला आम श्राद्ध म्हणतात. हे नाही करता आलं हिरवी गवताची पेंडी घ्या, गाईला दान करा, त्याला गोष्टी श्राद्ध म्हणतात. आणि काहीच जमलं नाही, ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी घरापासून दक्षिण दिशेला जा, उंच जागेवरती उभे राहा, बगलांना पितरांना बगला दाखवा. कारण पितरांना बगला दाखवावं लागतं. आता पूजा केली ना, गुरुजीने वर हात करायला लावली असेल बघा, बगला दाखवा, गवताची काडी अर्पण करा, सूर्याला नमस्कार करा आणि सांगा पितरांना, हे पितरांनो मी तुमच्या वंशामध्ये एक दरिद्री आणि करंटा जन्माला आलोय, साधं पिंडदान करू शकत नाही, तर माझ्या पितरांनी गवताच्या काडीनं सुखी व्हावं, हे सुद्धा श्राद्ध आहे. विठाला म्हणून आज आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? किती मोठा मंडप दिला, कोण कीर्तनकार आणला, किती समाज जमवला, किती डिजिटल लावले, किती पक्वान्न बनवले, यापेक्षा एक कर्म करत असताना किती श्रद्धेने निष्ठेने केलं त्याचं नाव आहे श्राद्ध. इकडे श्रद्धेने केलेलं कर्म त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? त्या पिंडावरती होणारा अखेरचा संस्कार त्याचं नाव आहे श्राद्ध. मग श्राद्ध केलं पाहिजे, हो केलं पाहिजे. का केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून सुट्टी होत नाही. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक म्हण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करायची गरज नाही, आणि बाप गेला असेल तर श्राद्ध करावाच लागेल. आणि नाही केलं तर शास्त्र म्हणतं तुझ्यासारखा मूर्ख तोच. मग आता श्लोक आहे का? श्राद्धम पुरुषन ददती. सुभाषितकार म्हणताय श्राद्धम पुरुषन ददती न दैवतानी चर्चिता सौहृद मित्र न लभते तमुर मूढ चेतसा. तमुर मूढ चेतसा तो मूर्ख आहे. कोण? श्राद्धम पुरुषन ददती. आई वडिलांच्या मृत्यूनंतर जो श्राद्धादी कर्म करत नाही तो एक मूर्ख आहे. दुसरा जो देवदेवतांना मानत नाही. आणि तिसरा ज्याला चांगल्या विचाराचे मित्र बनवता येत नाही, कुणाशी मैत्री करतो तो एक मूर्ख आहे. विठाला म्हणून तुम्ही किती मोठे असा घड्या, केवढे असा पदाने मोठे असाल, परिवारात मोठे असाल, सत्तेत मोठे असाल, धनाने मोठे असाल, पण जातीपेक्षा आणि धर्मापेक्षा कोणीच मोठा होत नसतो. जो मुलगा ज्या जातीमध्ये जन्माला आलाय त्या मुलासाठी ती जातीची आचारसंहिता आहे आणि ती त्यासाठी
मान्यच करावी लागते. मग जो मुलगा ज्या जातीमध्ये जन्म लिहून जातीचा आचार मानत असेल, तुकोबराय म्हटले त्या मुलाचा या भूमीला भार होतो, त्याचे पितर अधपतनाला जातात आणि तो पितरांचा शत्रू बनतो. विठाला त्याचा होय भूमी भार, त्याचा होय भूमी भार, नेने जातीचा आचार, नेने जातीचा आचार, जातीचा आचार झाला दावेदार. आणि भोगवी अघोर पितरांशी पितर अघोर नरकात जातात. म्हणून पितरांची इच्छा आहे श्राद्धादी कर्म केलं पाहिजे. पण बऱ्याच टायमाला असंच घडत, बाप मुकला ताकाला आणि लाडू घातले लोकाला. आई वडील जिवंतपणे अन्न करता मारायचे आणि मग मेलेवरती श्राद्धन तो 16 मेल्यावरी पिंड दान दान, मेल्यावरी पिंड दान दान, मेल्यावरी पिंड दान दान, मेल्यावरी पिंड दान. हे भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंड दान, मेल्यावरी पिंड दान, मेल्यावरी पिंड दान. भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंड दान, मेल्यावरी पिंड दान, मेल्यावरी पिंड दान. अजून 2 प्रमाणे देऊ का तुम्हाला? जित्या नाही घास आणि मेल्यावरी राखे दिस दिस म्हणजे दाव. जिवंतपणे घासभर अन्न दिलं नाही आणि मृत्यूनंतर मोठी दशक्रिया हे शास्त्र संमत नाही. बाबा काला अक्षय तृतीया झाली, प्रत्येकाच्या घरी सर पितर जेवलं का नाही? दादा जेवले ना काल पितर? कशी जेवले? काही नाही बरोबर जेव घातली, काही नाही घरच्या घरात जेव घातली. घरच्या घरात कशी जेव घातले? बायकोला म्हटलं तू माझ्या आईच्या जागी सुवाशीन आणि बापाच्या ठिकाणी मी पितर आणि टाकू जेव घालून. मी नाही तू कोबऱ्यांचं प्रमाणे बाईल सुवाशीन आई, महाराज म्हणतात बाईल सुवाशीन आई आणि आपण पितरांच्या ठाई. ही फसवणूक आहे. विठाला श्रद्धेने केलेलं कर्म त्याचं नाव आहे श्राद्ध. आणि नाही श्राद्ध केलं तर पितरांचं अधपतन. पितर अधपतना जाती, पितर अधपतना जाती, पितर अधपतना जाती, पितर अधपतना जाती. शाप देती अति क्रोधे, शाप देती अति क्रोधे, शाप देते आती दोघे, शाप देते आती दोघे, शाप देते आती दोघे, शाप देते आती दोघे.
पतन होतं आणि आधा पतन झालं का ते शाप देतात. संदीपन महाराजांच्या मुखातून दादा ऐकलेलं वाक्य आहे. संसारिक माणसाला प्रपंचामध्ये उन्नती व्हावी असं वाटत असेल तर आपले पितर आणि कुलदेवता या नाराज नसल्या पाहिजे. पितर आणि कुलदेवता नाराज नसल्या पाहिजे. आणि जर कुलदेवता आणि पितर नाराज असेल तर ऐका, कधीच सांसारिक माणसाची उन्नती होत नाही. आणि पितर नाराज असेल आपण पण ऐका, हाती घेतलेला परमार्थ कडेला जात नाही. विठाला आपले पितर नाराज आहे का संतुष्ट आहे, 2-3 लक्षण आहे का. रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप येत नसेल त्याने समजून घ्यावं माझे पितर नाराज आहे. पितर जर नाराज असेल ना ती निवांत झोपू देत नाही. एक झोप झाल्यानंतर तहान लागते, घसा कोरडा पडतो. एखादी व्यक्ती मध्यरात्री उठून जर पाणी पित असेल तर त्याने समजून घ्यावं माझे पितर तहानलेले आहेत, त्यांना गरज पाण्याची आहे. जेवणाला बसल्यानंतर ताटामध्ये नेहमी कायम जर केस येत असेल त्याने समजून घ्यावं पितर आपले भुकेलेले आहेत. परिवार इतर वेळेला चांगला आहे, पण जेवणाला बसल्यानंतर जर घरामध्ये प्रश्न उत्तर निर्माण होत असेल तर त्याने समजून घ्यावं आपले पितर भुकेलेले आहेत. बर, बाप जरी जेवण केलं आणि खालेलं अन्न पचत नसेल, ॲसिडिटी होत असेल तरी समजून घ्यावं पितर भुकेलेले. जरी तुम्ही जेवण केलं ना तरी खालेलं पितर पचू देत नाही. विठाला बस 2-3 कारण भरपूर झाली पाहिजे. एवढी लांब याची कुठं सांगायचं आता इतकी आहे की नाही. 2 मग पितर नाराज, आणि नाराज झाले का मग ते दात खातात, ते शाप देतात. आहा कटा त्याचे करे ते पितर, आहा कटा करी ते पितर, ओ आहा कटा त्याचे करे ते पितर, आहा कटा करी ते पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. हा खटा त्याचे करती पितर. आणि काय म्हणतात, वंशी दुराचारी पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये एक दुराचारी मूर्ख पुत्र जन्माला आला, तो साधं श्राद्धादी कर्म पिंडदान करत नाही आणि मग ते शाप देतात. विठाला विठा म्हणून आजही ऐकून ठेवा, माना न माना हे ज्याचं त्याचं स्वतंत्र आहे, पण ऐकायला तर काही अडचण नाही. बसलं लक्षात तर बघा, देवा आजही बसणाऱ्यापैकी अनेक लोक पितृदोषात आहे. त्याला पितृदोषाला 5-50 कारण इतके काही सांगणं शक्य नाही. बरोबर, 5-50 कारण आहेत. एखादं सांगू का, आज कोणता वार आहे, हा सोमवार. कल्पना कर, आज रात्री 12:30 वाजता एखाद्या गावचं 100 वर्षाचं म्हातारा मेलं. आता मरलच, जगले मोठे. मग त्यात 12:30ला गेलं बाबा, मग त्याचा तर मंगळवार धरला पाहिजे का सोमवार. 12:30ला गेल्यावर 12च्या पुढे गेलं ना, कोणता वार धरावा लागेल, गणित चुकलं. रात्री 12 वाजता इंग्रजांचा घड्याळ बदलत, हिंदूंचा वार नाही बदलत. विठाला जर तुम्ही त्याला मंगळवार धरला, त्याची दशक्री 11व्या दिवशी, 13 व 14व्याला महिना चुकला, श्राद्ध चुकलं, आणि पित्रांना त्यांच्याच तिथीवरती घेण्याचा अधिकार आहे. तिथी चुकली तर घेता येत नाही.
उपोषी राहतात. फक्त तिथी कोणती चुकते आणि कोणत्या तिथीत बदल होतो ते सांगून देतो. विठाला 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 विठाला. उदाहरणार्थ एकादशी आली आणि वैष्णव संप्रदायानुसार एकादशीला अन्नदान करू नाही. एकादशीला अन्नदान करू नये, कारण एक नारद भक्ती सूत्रात सांगितलेलं आहे एकादशीच्या दिवशी जगातील सगळी पापं अन्नाच्या आश्रयाने असतात. म्हणजे एकादशीला अन्नदान करू नाही. मग आता एकादशीला श्राद्ध आलं तर करायचं काय? मग सांगितलं जे महिन्याला जो पितर जेवतो ना, बाबा त्यांना बोलवायचं, एका व्यक्तीचं भोजन होईल इतका स्वयंपाक बनवायचा, त्या पितरांना ताटावर बसवायचं, ताट समोर ठेवायचं, त्याने नुसतं पायाचं खायचं नाही, ते ताट गाईला घालायचं, त्याने फराळ करायचं आणि एकादशीचं श्राद्ध हे द्वादशीला चालतं. कळलं? एकादशीला जर श्राद्ध येत असेल तर एकादशीचं श्राद्ध दशमीलाही चालतं. त्याला अब्दपुरी श्राद्ध म्हणतात. म्हणजे एक दिवस अगोदर श्राद्ध करण्याचा सुद्धा प्रघात आहे, त्याला अब्दपुरी म्हणतात. म्हणजे एक दिवस चालतं. बरं, दुसरा मुद्दा, आता श्राद्ध तिथी आली आणि भावकीतलं जवळचं एखादं मेलं, 13 दिवसापर्यंत श्राद्ध करता येत नाही. मग राहिलेलं श्राद्ध कधी करायचं? तर राहिलेलं श्राद्ध हे द्वादशीला आणि अमावस्याला चालतं. विठाला 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 विठाला. किंवा एखादी व्यक्ती परागंदी झाली, आता कुठे गेला माहिती नाही, जिवंत मेलं सांगते नाही, त्याचं काय हो? तर त्याच्या पत्नीने 12 वर्षापर्यंत कुंकू लावायचं. किती वर्ष? त्या व्यक्तीची 12 वर्षापर्यंत वाट बघायची. आणि जर ती व्यक्ती 12 वर्षात नाही आली तर त्याला पलाशविधी म्हटलेलं आहे. पलाशविधी म्हणजे पळसाच्या पानाचा पुतळा. आता कोरोनाच्या काळात ज्यांना प्रेत मिळाली नाही ना, त्यांच्यासाठी सुद्धा पलाशविधी. पळसाच्या पाण्याचा अंत्यसंस्कार करायचा, तिथून पुढे त्या बाईने कुंकू लावायचं बंद करायचं. पण तो कोणत्या तिथीला मेला हे आपल्याला नक्की माहिती. मग त्याचं श्राद्ध कोणत्या तिथीला? तर त्याचं श्राद्ध हे द्वादशीला. विठाला आणि आपण जर त्याची तिथी चुकवली, जर तुम्ही मंगळवार धरला, ती उपवाशी नाही मिळत आणि मग ते शाप देतं. आला पितृदोष, पहिलं कारण. दुसरं कारण सांगतो मी. सर आता मी तुमच्याशीच बोलतो, तुमचं नाही पण फक्त कळण्यासाठी, हा, म्हणजे नको अडचण यायला. मला एक सांगा, आपल्या पंजोबांचं नाव काय होतं? बरं, कुणबी काढलं ते काढलं, तसे पंजोबाच माहिती होत नाही. कुणबीमध्येच आजोबा पंजोबा माहिती व्हायला लागली. ते निघालं असं तर नसेल निघालं. हा, पंजोबा. त्यांना किती भाऊ होते? समजा 2, असं गृहीत धरू आपण. त्यापैकी एकाचा विस्तार वाढला आणि एकाचा विस्तार वाढला नाही. मग ज्याचा विस्तार वाढत नाही त्याचा इस्टेट वारस हक्काने कुणाकडे येतं? पंजोबाकडं. पंजोबा गेले, वारस हक्क आजोबाकडे आला. आजोबा गेले, वारस हक्क वडिलांकडे आला. आणि वडील गेल्यावर त्या इस्टेट वारस हक्काने कुणाकडे आलं? आपल्याकडे आलं. मग आता वडील जेव्हा वारले, आता उदाहरणार्थ काका दोन्ही पाहुणे असतील, शिवाजीराव असेल, केदू पाटील असतील, यांनी पिंडदान केलं. कुणाकुणाचं केलं? वडील, आजोबा, पंजोबा. पण ज्याचं इस्टेट खातोय आणि त्याचं नावच माहिती नाही, त्याचं काय केलं बाबा? त्याचं नाव माहिती नाही ना. आता त्याला जरी, आपल्याला जरी त्याचं नाव माहिती नाही, पण त्याला आपलं नाव माहिती. आता इथे एक लोकांचा गैरसमज तू एक काढतो 1 मिनिटामध्ये. आता उदाहरण, 2 भाऊ आहेत, एका भावाचा विस्तार वाढला आणि एका भावाचा विस्तार वाढला नाही, तो निपुत्रिक नाही, त्याला वंशबुड म्हणत नाही. एकच जर मुलगा असेल आणि त्याला काहीच झालं नाही, तिला वंश खंडन होतो. एका भावाला मुलं झाली ना, एकाला नाही झाले तरी वंश पुढे चालू आहे. आता पुढे आहे का, ज्याला 2 मुलं झाले आणि एकाला झालेले नाही, ज्याला पहिला मुलगा मोठा मुलगा झाला, त्या मोठ्या मुलावर ज्याला मुलगा झाला नाही त्याचा अधिकार असतो. विठाला किंवा एखाद्या व्यक्तीला 2 पत्नी आहे, बरोबर? एका पत्नीला मुलबाळ झालं, एकीला झालंच नाही, ती वांझ नाही. जिला मुलबाळ झाला ना, पहिल्या मुलावर त्या पहिल्या आईचा हक्क आहे. म्हणून आपल्याला जरी तो माहिती नाही,
पण त्याचं इस्टेट आपण वारसाने खातो. त्याला माहिती ना माझा वंश चालू आहे, तो इच्छा करतोय आपल्याकडे, बरोबर आहे का नाही? मग पित्रांचं वारस हक्काने नुसतं इस्टेट नाही तर पित्रांचं वारस हक्काने पहिले रोग घ्यावे लागतात, रंग घ्यावा लागतो, त्यांचं रूप घ्यावे लागतं, त्यांचं गुण घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला शुगर झाली, बरोबर, आणि ते हॉस्पिटलला गेला. बाबा ते डॉक्टर पहिले विचारतात यापूर्वी तुमच्या घरात कुणाला झाली होती? हा म्हणतो पंजोबाला होती. मग इस्टेट घेतलं ना, शुगर फ्री आहे त्याच्यावर. मला सांगा काळा रंग कुणाला आवडतो? अहो नाही आवडत, पण बाबा इस्टेट घेतल्यामुळे रंग घ्यावा लागतो. मला सांगा टक्कल कुणाला आवडत? अहो नाही आवडत, पण रंग घेतल्यामुळे टक्कल सुद्धा घ्यावं लागतं. बरं आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? तर आपल्यामध्ये रक्त हे पूर्वजांचं आहे. आम्ही त्यांचं इस्टेट वापरतो, त्यांचं रक्त वापरतो. मग किमान वर्षातनं एकदा तरी त्यांची आठवण केली पाहिजे. जर नाही आठवण केली ते 2 पिढ्या वाट पाहतं आणि 3ऱ्या पिढीमध्ये ते बदला घेण्यासाठी त्या परिवारात जन्माला येतं. विठाला परिवारात जन्माला आल्यानंतर अख्खा परिवार एका बाजूला आणि ते एकटेच एका बाजूला असतं. परिवाराचं ऐकत नाही. आणि विशेष म्हणजे साधं सांगतो, त्याच्या वाट्याला आलेलं इस्टेट, मग तो प्लॉट असू द्या, फ्लॅट असू द्या, जागा असू द्या, शेत असू द्या, तो तुकडा चौकोनी राहणार नाही, तो तिरकोनी राहील. नाला तरी गेला, वाट तरी गेली, नदी तरी गेली. आणि महत्वाचं त्या शेतामध्ये न लावता जुना पिंपळाचं झाड असतं. विठाला आला पितृदोष, हे एक कारण. श्राद्ध नाही झालं तरी पितृदोष येतो. आता काही वेळेला आज्यानं केलं ते नातवाला भोगायची वेळ आली, मग यात मुलाची काय चुकी? मग आता पितृदोषाला यासाठी काय करावं, उपाय काय? तर 1-2 सोपा उपाय आपल्या पुढे ठेवू. पहिला सोपा उपाय, ज्यांना बरं का दादा जिथे जिथे अन्नदान करण्याची संधी उपलब्ध होईल त्याने अन्नदान करा. अन्नदानाने दोष जातात. एक, जर तुमच्याकडे वेळ असेल नामस्मरण चिंतन कथा कीर्तन करा. कथा कीर्तन भजनामध्ये दोष जातात. विठाला जटी दोषाचे डोंगर, जटी दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकते सादर, गाती ऐकते सादर, जे पवित्र हरी कथा, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, हे पवित्र हरी कथा, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. हरी कथा सगळे दोष नष्ट करते. जाऊ द्या कुठलाही दोष असतो, एक साधा मंत्र सांगतो, त्या मंत्राचा जर जप केला ना तर हा पितृदोष त्या मंत्रापुढे शुल्लक आहे. मग तुमच्या हातावर पितृदोष असू द्या, काल सर्प असू द्या, हृदयाची रेषा तिरपी होऊ द्या, आयुष्याच्या रेषेला छेद जाऊ द्या, अर्धमच्छे चिन्ह असू द्या, राऊचा ओटा उंच होऊ द्या, नाही तर चंद्राचा खळगा होऊ द्या, या हातावरची लक्षण आहे. एक प्रभावी मंत्र आहे. जर तुम्ही त्या मंत्राचा जप कराल तरी पितृदोष त्या मंत्रापुढे शुल्लक आहे. आणि तो मंत्र ज्ञानोबरायांनी आम्हाला हरिपाठात दिला. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवातारण, हरी एक जड जीवातारण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवातारण, हरी एक जड जीवातारण. ऐशी गरजावू वही खरी, ऐसी गरजावू वही खरी, केशव मुकुंद मुरारी, केशव मुकुंद मुरारी, रामकृष्ण नामे बरी, रामकृष्ण नामे
नावाविनाने सगळे दोष जातात. म्हणून कोणी भेटलं ना तर रामकृष्ण हरी म्हणा. निदान मोबाईल हॅलो म्हणल्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. मेसेज हाय पाठवल्यापेक्षा रामकृष्ण हरी पाठवा. अहो दोष जातील आणि कामं होईल. विठाला हवे म्हणून श्राद्धादी कर्म करा. श्राद्ध काय करावं लागतं तर मृत्यू लोकातून यम लोकात जाण्यासाठी 12 दिवस लागतात. मुक्काम होतात 12 आणि नगर लागतात 16. पहिला प्रवास चालू होतो 13व्या दिवशी. आता तिथं तसे 6 गुण आहे. एक आतुरितकाली कर्म, एक अवरोधी कर्म, एक प्रेतावर संस्कार, एक पितरांवरती संस्कार आणि मार्ग सांगितले 2. एक देव मार्ग आणि एक आई यम मार्ग. मग 13 दिवशी होतो लेखाजोखा. जीवनात केलेलं चांगलं कर्म आणि आपल्या मृत्यूनंतर मुलाने केलेलं पुण्य, ते दोन्ही एकत्र केल्यानंतर तो देव मार्गाने प्रवास चालू होतो. पुण्य झाला आणि पाप जादा झालं तर यमाचा पाहुणा प्राणी होय. मग तो पाहुणा होतो यमाचा. त्या प्रवासामध्ये जीवाला भूक लागते. मग तो यमाला म्हणतो मला भूक लागली खायला दे. यम म्हणतो तुला खायला मिळेल. पण तू कधी अन्नदान केलंय का नुसत्या लोकांच्याच पंक्तीच वाढल्या. तू कधी केलं अन्नदान नाही. मग तुला खायला मिळणार नाही. परत यम राजा विचारतो पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. पहिला यम विचारतो तू हिंदू म्हणून गेला एकादशी केली होती का. कृपया एकादशी करत असेल तर एकादशी करा. जर नाही केली तर यम विचारतो 15 दिवसा कार्य न करशी. त्याचं चरणे तुका म्हणे कारे सकुमार झालाशी. काय जाब देशी यमदूता मग विचारा तया दंडी यमदूत झाले काळाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकल्या. एकादशी चुकली मग मारिती जोडीती तोडीती निष्ठुरे यमाचे किंकर बहुसाल. मग पहिला मुक्काम होतो सोमपूर नावाचं नगर. पुष्पभद्रावती नावाची नदी वटवृक्षाखालची विश्रांतीला थांबतो आणि मग इच्छा करतो की आता माझ्या मुलांनी माझ्यासाठी काहीतरी द्यावं म्हणून आपण हिला पहिलं मासिक श्राद्ध घालतो. मग तुम्ही म्हणाल श्राद्ध घातलं इथं ती व्यक्ती आहे का नाही. मग इथून त्याला कसं मिळालं. उदाहरणार्थ स्वयंपाक तिकडे चालू आहे. कारागिराकडे 4 ग्रॅमची मिरची तिथं पडली. खोकला कुठं आला इथं. मिरची जर तिथं पडली तर खोकला का आला तर अग्नीचा गुणधर्म आहे वस्तूचं पृथक्करण करणे. अणुरेणूपेक्षा सूक्ष्म बनवतो आणि हवेच्या माध्यमातून ते आपल्या श्वासातून इथं गेले. आणि पितरांचा मुख अग्नी दिल्याशिवाय पितरांना प्राप्त होत नाही. म्हणून पितर जेवताना पहिला अग्नी घ्यावा लागतो. मग अग्नीचे 11 गणे, सूर्याचे 21 गणे आणि पितरांची नीती 31 गणे. ते सूक्ष्म कण त्याच्यापर्यंत पोहोचवतात. आता हे नाही तर अलीकडं तुम्ही इथं बसले तुमचा मित्र दिल्लीला आहे. त्याने सांगितलं बाबा पैसे संपले मला पैसे पाठव. मग तुम्ही उठले नाही. तुम्ही फक्त मोबाईल काढला आणि 6 सेकंदात पैसे गेले की नाही. मग पैसे मिळाले का नाही. पण जाताना दिसले का. ही जशी तुमची अलीकडली ऑनलाईन व्यवस्था आहे ही शास्त्राची मंत्रोत्तरे देण्याची पहिली ऑनलाईन व्यवस्था आहे. विठाला पुढे 12 महिने पिंडदान आपण जे करतो पददान करतो. ज्या वस्तू दान केले जाते त्या पुढे प्रवासामध्ये उपयोगाला येतात. दुसरा मुक्काम आहे 80 पत्र नावाचा नरक. तलवारीसारखी पण अंगावर पडतात छत्री तिथे कामाला येते. तिसरा मुक्काम आहे तप्त भूमीवरील चालवी ती बाई चापला तिथे कामाला येतात. पुढे निर्जल प्रदेश आहे पाण्याचा गडवा. पुढे अंधकूप नावाचा नरक आहे. मग तिथे दिवा. पुढे पप्पू नामक नरक आहे. तिनं मुलाने केलेलं पुण्य तो नरक पार. पुढे चढ उतार काठी. रात्री झोपण्यासाठी जे शयदान करतो ना आपण पट्टी वगैरे ते रात्री शिडी उडी गाय नदी जी भव नदी ती पार करून ज्या दिवशी वर्ष श्राद्ध त्या दिवशी जीवदशा दुपारी 12 वाजता मुलाच्या दरवाज्यावर येत असते. म्हणून त्या दिवसाचे काही नियम असतात. ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी स्वतः ज्या मुलांनी पूजा केली त्यांनी स्नान केल्यावर स्वतः गंध लावू नये. दुसऱ्याने लावला तर चालेल. बरं त्या दिवशी सडा टाकू नये रांगोळी घालू नये हसू नये रडू नये विनोदाची गोष्ट करू नये. महिला मंडळीने वेणीला गजरा लावू नये. त्या दिवशी जिथं पूजा करायची ती जागा एकांतात पाहिजे.
बरं, ती गावरान गाईची सेनाने सारवली पाहिजे. इथं सोन्याचे भांडे पाहिजे, चांदीचे, तांब्याचे, पितळाचे, दगडाचे, मातीचे गाडगे चालतात. पण स्टील आणि अल्युमिनियम चालत नाही. ती आहे लोखंड, लोखंड यमच हत्यार. या पूजेमध्ये लाल गंध चालत नाही, लाल फूल चालत नाही. दरबारची गाडी आणि वस्त्र अवश्य पाहिजे. ते नसेल पितर पिंडाला स्पर्श करत नाही. एका कुळातला पितर जेवत नाही, आणि जो पितर जेवतो तो, आणि ज्या मुलाने पूजा केली ती व्यक्ती, त्या दोघांनी त्या दिवशी पिंड सोडून कुणाचंही दर्शन करू नये, कुणाचा सन्मान स्वीकारू नये, कुणाला हात जोडू नये. पितरांचा अवमान होतो. बरं, त्या दोघांनी दुपारी जेवण केलं का सायंकाळचा उपवास आहे, आणि नंतर मुलगा दक्षिणेला तोंड करतो, आणि अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो. सांगतो, बाबा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालेले आहे, तुमची आठवण आली नाही, असा दिवस गेला नाही. सातत्याने आम्ही वर्षभर तुमची आठवण करता करता आज प्रथम पुण्यस्मरण आलं. मृत्यूनंतर मुलाचं जे कर्म आहे ती मी कर्म पूर्णता केलेले आहेत. मग दक्षिणेला तोंड करून अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो. इकडे पितर जेवतो. पितर जेवला का तृप्ती होते, आणि तृप्ती झाली का ते आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती तया कोणा, कल्याण इच्छिती तया कोणा, कल्याण इच्छिती तया कोणा, कल्याण इच्छिती. तुका मने पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती तया कोणा, कल्याण इच्छिती तया कोणा. तुका मने पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती तया कोणा, कल्याण इच्छिती तया कोणा, तया कोणा. त्यांची तृप्ती मग उद्धार हे एक श्राद्धादी कर्म कारण आहे. जर तुम्ही पंढरपूरचे वारकरी असाल, पंढरपुरात जर जाल आणि तिथं जर अन्नदान केलं तरी कोटी कुळाचा उद्धार आहे. खरं तर आज क्षेत्राचा काय आहे, महिमा आहे. येथे एक सिद्धी दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धार, कोटी या केले पूर्ण आयुष्य महिमान या तीर्थाचे. म्हणून पंढरपूरला गेलं का थोडं तरी अन्नदान करा. बरं, पंढरपूरला गेले, देवाचं दर्शन घेतलं तरी पूर्वजांचा उद्धार आहे. पूर्वज उद्धारती सांग, पांडुरंग देखल्या, देवाला बघितलं पूर्वजांचा उद्धार. जो आळंदीचा वारकरी असेल त्याच्या पूर्ण पूर्वजांचा उद्धार. कारण ज्ञानोबरायांना मिळालेला वर, जो करील याची यात्रा तो तारी सकाळी गोत्रा, पूर्वजांचा उद्धार. जर नाही जाणं शक्य झालं, जो नित्यनेमाने हरिपाठ करतो त्याला कर्मकांड करण्याची गरज नाही, त्याच्या पूर्वजांचा रस्ता वैकुंठाचा मोकळा. ज्ञानदेव संघ झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग. जो देवाचं नाम निष्ठेने घेतो त्याच्याही पूर्वजांचा उद्धार. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनित, आणि भावे गाथा गीत विठोबाची. मग एखादा म्हशीला आम्ही तर शैव आहे, मग त्याच्यासाठी जे ज्योतिर्लिंग 12 आहे त्याचं जो स्मरण करतो त्याच्याही कोटी कुळाचा उद्धार. सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रत्यकाळी स्मरण करा, कोटी कुळेही उद्धारा. आणि बाबा तर आलं बापांनो, अर्थात देवाच्या चिंतनाने नामस्मरणाने पूर्वजांचा उद्धार. ऐकलं महाराज, पण पूर्वज नरकात कशाने जातात, उद्धार कशाने होतो ऐकलं, पण नरकात कशाने जातात. महाराज म्हटले त्याचे अनेक कारण आहे. महाराज म्हटले सांगू एखादं कारण, तर मग महाराज मध्ये एक कारण सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. पूर्वजासी नरका, पूर्वजासी नरका, पूर्वजासी नरका, पूर्वजासी नरका, पूर्वजासी नरका, पूर्वजासी नरका, पूर्वजासी नरका.
फक्त सरळ प्रमाण देतो. आपल्या संस्कृतीनुसार मुलगी लहान असेल तर बहिणीचा दर्जा द्यावा, खांद्याबरोबर मुलीचा दर्जा द्यावा, खांद्याबरोबर असेल तर बहिणीचा दर्जा आहे, आणि आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ असेल तर तिला आईचा दर्जा आहे. पण जो कोणी दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघतो, दुसऱ्याच्या स्त्रीची छेडछाड करतो, तोही नरकात जातो आणि त्याची पूर्वज सुद्धा नरकात जातात. तुकोबाराय म्हणतात, दाशीचा जो संग करी त्याचे पूर्वज नरकाद्वारे, त्याचे पूर्वज नरकात. अजून कुणाचे पूर्वज नरकात जातात? जो खोटा न्याय करतो, आमिष घेतो, लाच खातो, खोटा न्याय करतो, खोटी साक्ष देतो, त्याचे पूर्वज नरकात. म्हणून विनंती, राम राम बंद झालं तरी चालेल, बाबा निमंत्रण बंद झालं तरी चालेल, पण खोटा न्याय करायचा नाही आणि खोटी साक्ष द्यायची नाही. अधर्मी माणसाला बाजू द्यायची नाही, अनीतिवानाला बाजू द्यायची नाही. जो अधर्मी माणसाला, पापी माणसाला, अनीतिवानाला साक्ष देतो, बाजू देतो, बळ देतो, तोही नरकात जातो आणि पितरही नरकात जातात. फक्त प्रमाण सरळ बोलून जातो. लोभावरी ठेवणी येत, बरोबर बाबा. जो करी असत्य न्याय नित, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे वोती जा. त्याच्या पूर्वजा पतन नरकी त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा पतन, त्याच्या पूर्वजा पतन नरकी त्याच्या पूर्वजा पतन नरकीकडे होती जान, मस्तीही नरकात जातात. अजून कोणाचा तर एकच सांगतो फक्त. आता अलीकडे वातावरण लय पेटलेले, कोण कानाला काय बोलतो, कोण कोणाला काय बोलतो. वारकरी संप्रदायावर चाललेले आघात आता ज्यादा बोलते, सगळीकडं सोशल मीडिया आहे. पण जो धर्माला, जो शास्त्राला, संत वचनाला, संतांना खोटं म्हणतो, तोही नरकात आणि त्याची पूर्वजही नरकात. विठाला उदाहरण एक अभंग आहे. मुंगी व्याली शिंगी झाली आणि तिचे दूध किती, 17 राजन भरून गेले, पिले 12 हत्ती. मुंगीचं दूध काढलं, मुंगी व्याली, तिला काय झाली, शिंगी, आणि तिचं दूध काढलं, किती झालं, 17 राजन भरून गेले आणि पेले 12. आता पचल का? आता कुठं अभंग आहे? हे महापुरुषांकडे जवळ बसून सोडवावे लागतात, बरोबर आहे की नाही? पण अशा अभंग जर खोटा म्हणत असेल तर नामदेव महाराज म्हटले, बाबा तूही नरकात आणि तुझे पूर्वजही नरकात. विठाला विठाला. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती, लटिकेचे म्हणते त्याचे पूर्वज नरकात. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती, लटिकेचे म्हणते त्याचे पूर्वज नरकात. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती, लटिकेचे म्हणते त्याचे पूर्वज नरकात. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती, लटिकेचे म्हणते त्याचे पूर्वज नरकात जाते. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेचे बोलो मी वर्तमान खोटे, लटिकेचे बोलो मी वर्तमान खोटे. अक्षरात लट खोटं म्हणतात त्याचे पूर्वज नरकात. आता मोठी यादी असू द्या. आणि जो अनेक कारणापैकी एक कारण अभंगात महाराजांनी सांगितलं, पूर्वजासी नरका जाणे ते ऐका. कशाने नरकात जातात तर एक कारण सांगितलं. कोणतं कारण? तर ते अभंगाचं दुसरं चरण. निंदा करावी चाहडी, निंदा करावी चाहडी, हो निंदा करावी चाहडी, निंदा करावी चाहडी, हो निंदा करावी चाहडे, निंदा करावी चाहडे, निंदा करावी चाहडे, निंदा करावी चाहडे, निंदा करावी
करावी चहाडी ओ निंदा करावी चहाडी मनी धरोनी आवडी मनी धरोनी आवडी मनी धरोनी आवडी निंदा करावी चहाडी निंदा करावी निंदा करावी चहाडी निंदा करावी चहाडी तुम्हाला वाटते ना आपले पूर्वज नरकाला जावा, मग महाराज म्हटले आवडीनं मन लावून काम करा. कशाचं? लोकांची निंदांचा हाताळी. पूर्वज नरकाला जाण्याचे का निंदा करावी चहाडी आणि मनी धरोनी आवडी. आवडीनं आणि मन लावून काम करायचं. कोणतं? फक्त लोकांची निंदांचा हाताळी. गेले पूर्वज नरकात, दुसरं काहीच करायचं नाही. बर, अजून एक प्रमाणे बर का बोलू का? तुका म्हणे दीर्घ आयुष्य झाले लोक निंदक वादक नरका जाती. राहते थांब ना, गडबड कर. निंदक वादक. आता वादक म्हणजे वाजवणार नाही, पाहू नका तिकडं. वादक म्हणजे जाती जातीत वाद लावणारे, भावा भावात वाद लावणारे, भजनी मंडळात वाद लावणारे, संघटनेमध्ये वाद लावणारे, हे वाद लावणारे आणि निंदा करणारे हे तर नरकातच जातील. पण यांचे पूर्वज सुद्धा नरकात जातील, लक्षात ठेवा. कारण जगामध्ये सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर ज्ञानोबराय म्हटले निंदेच आहे. एकच ओवी आहे का? ज्ञानोबराय म्हटले जसं एखाद्याच्या पत्रिकेमध्ये सगळे 9 ग्रह क्रूर स्थानी यावे, तसं निंदकाजवळ जगातील सगळे पाप येतात. क्रूर ग्रहाची मांदी जैशी मिळे एकच राशी, तैशी येती निंदकापाशी आशेष पापे. जगामध्ये निंदकाजवळ जगातील सगळे पाप येतात. मग निंदाजवळ पाप आलं का त्याचे पूर्वज नरकाला गेले. मग जर निंदा केली तर काय होतं? मोठं पाप जोडलं जातं. आता पापाचे लय प्रकार आहे. पाप, उपाप, मापाप, अनुपाप, कारणपाप, जाणत्यापणातलं पाप, नेणत्यापणातलं पाप. आता पाप लय आहे. याच्यापेक्षा अजून संतांनी वेगळे सांगितले. उदाहरण, पाप ज्याचे नाव न करी, पाप ज्याचे नाव न विचारी नित आणि भलतेची उन्मत्त करी सदा. उन्मत्तपणानं वागणं हा सुद्धा पाप आहे. दुसरं, परोपकार पुण्य आहे आणि परपिडा पाप आहे. दुसऱ्याला दुःख देणं हे काय आहे? पाप आहे. बरं, तुका म्हणे पाप माये नावडे ज्या बाप. ज्याला आई वडील आवडत नाही ते सगळ्यात मोठं पाप आहे. विठाला विठला 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 विठला. तसे 5 पाप आपण नेहमी ऐकले. मद्यपान करू नये पाप आहे, मांसाहार करू नये पाप आहे, परस्त्रीगमन करू नये पाप आहे, चोरी करू नये पाप आहे, जुगार खेळू नये पाप आहे. आता मा पाप सांगू का? पत्ता खेळत नाही, पत्त्याला हात लावत नाही, फक्त पाठीमागं बसून सल्ला देतो, टाक रांजण हान गुल्ल्या. पत्ता खेळणारा पापी पण सल्ला देणारा मा पापी. प्रमाणे केले पाप ज्याने दिले अनुमोदन आणि दोन्हीशी पतन सारखेची. जो पाप करतो आणि पापी माणसाला अनुमोदन देतो ते दोघं पापी, ते दोघे नरकात जातात. बस सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे? ब्रह्महत्या, भ्रूणहत्या, गोहत्या. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पाप आहे मात्रागमन. मात्रागमन म्हणजे आयुष्य कर्म केल्याचं पाप. जो निंदा करतो आणि वाद लावतो, आवडीनं मन लावून काम करतो, त्याचे पूर्व नरकात जातात एक. आणि त्याच्या माथ्यावर किती पाप असतं अभंगाचं 3रं चरण. मात्र गमन ऐसा ऐशी मात्र गमन ऐसे 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 मात्र गमन
करतो त्याचे पूर्वज नरकात जातात, तो नरकात जातो, त्याच्या माथ्यावर मात्रा गमानासारखं अनंत पाप जोडल्या जातं. आणि मग तुकोबर म्हटले, बेट्या तू उद्धाराचा विचारच कशाला करतो? अरे जे अनेक नरक आहे त्यापैकी कुंभपाक नावाचा नरक सगळ्यात भयान आहे, आणि त्या नरकाचा रस्ता तू मोकळा केला. तुका म्हणे वाट, आणि कुंभपाकाची ते निट निंदा करावी चाडी, मनी धरोनी आवडी. विठोबा रखुमाई 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 विठोबा मणि धरोनिया आवडी मणि धरोनिया आवडी मणि धरोनिया आवडी मणि धरोनिया आवडी मणि धरोनिया आवडी
सरांनी सुंदर अशी साथ दिली मृदुंगाचार्य गायनाचार्य. आता ज्यांचे फोटो ते काही आले काही नाही आले, पण तरी महाराज तो कार्यक्रम भरपूर सुद्धा अगदी घाईघाईत आले. महाराजांनाही धन्यवाद देतो. उपस्थित भजनी मंडळाला धन्यवाद. आपणही सर्वांनी शांत रीतीने सर्वांनी गेलं कोटी धन्यवाद. सिस्टीमला धन्यवाद. सोशल मीडियाला धन्यवाद देऊ. ज्या निमित्ताने जी क्रियाकर्म झालं, जे पुण्यकर्म झालं, त्या जीवात मला पुढच्या प्रवासात नक्कीच काम येईल अशी भगवंताकडे सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या तुम्हाला सर्व सज्जनांच्या समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. करवी येईल ते शे केली का वाकडे की नीट देवा जाणे. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय